नमस्कार, मी मोहिनी जाधव. लोकतंत्रमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. लाईव्ह आलेलो आहोत आपण आता आणि बदलापूर शहरातील आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळ आता आहोत आणि या स्मारकाजवळून जाणाऱ्या रस्त्याची स्थिती आपण बघतोय. या ठिकाणी स्कूल बस चाललेली आहे. या रस्त्याची जर अवस्था पाहिली तर या ठिकाणी महाराजांच्या अगदी स्मारकाच्याच बाजूला हा जो रस्ता जातोय, मुख्य रस्ता जो शहराला जोडला जातो, या रस्त्यावरती जी खड्ड्यांची अवस्था बघतोय आणि या खड्ड्यात पडून अनेकदा अनेक वाहन चालकांचे अपघात होत आहेत. अगदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोरच या ठिकाणी अपघातांची शृंखला जी आहे ती रोजच पाहायला मिळते. या ठिकाणी वाहन चालकांचे रोजच अपघात आहेत जे होत आहेत. या ठिकाणी हा रस्ता दुरुस्त का होत नाहीये हा मोठा प्रश्न वाहन चालकांना पडलेला आहे. या ठिकाणी रिक्षा चालक असू देत किंवा दुचाकी चालक असू दे, सगळ्यांना याचा त्रास होतोय. आपण बघतोय या ठिकाणी अगदी जीव मुठीत घेऊन वाहन चालवावी लागतायत. या ठिकाणी या शहरातील ही परिस्थिती जी आपण बघतोय, हा जो त्रास आपण बघतोय या सगळ्या वाहन चालकांना होत असलेला, ही शाळेची जी रिक्षा आहे. त्रास होतो का या खड्ड्याचा? त्रास होतो या खड्ड्याचा? खूप त्रास आहे खूप. कितींदा वाटतं अपघात वगैरे होईल असं वाटतं? अपघात आहे 100% आणि मोठ्या गाड्या पण इथे याला टच होतात. हा, स्पीड ब्रेकरला टच होतात. झाला पाहिजे. रस्ता आहे दुरुस्त, पण हा खड्डा मेन दुरुस्त झाला पाहिजे. या ठिकाणी जे खड्डे पडलेले आहेत हे खड्डे कुठेतरी दुरुस्त झाले पाहिजेत, अशा प्रकारची मागणी या ठिकाणी होती. आपण बघतोय वाहन चालकांना खूप मोठा त्रास या ठिकाणी होत असतो. वाहन चालवत असताना या ठिकाणी दुचाकी असू देत किंवा रिक्षा चालक असू देत, यांना या खड्ड्याचा सगळ्यात मोठा त्रास होतो. त्यात पावसाळ्यात हा खड्डा संपूर्ण पाण्याने भरतो. खड्ड्याचा अंदाज न आल्यामुळे अनेकदा या ठिकाणी दुचाकी आणि रिक्षा चालकांचा या ठिकाणी अपघात होण्याची जी शक्यता आहे ती वर्तवली जाते. अनेकांना हा त्रासही होत असतो. आपण बघतो या ठिकाणी वाहन चालकांना किती हा त्रास आहे. महिला चालक असू देत किंवा सगळ्यांनाच याचा मोठा त्रास जो आहे तो सहन करावा लागतोय. रिक्षाचा त्रास होतो का खड्ड्याचा? हे बघा, ऑपरेशन झालेलं आहे, हार्टचं ऑपरेशन झालेलं आहे. असे खड्डे वापरतात, काचा हे करतात. हार्टचं ऑपरेशन हे बघा, हार्टचं ऑपरेशन झालंय, बायपास झालेली आहे. काय करणार आता? एवढ्या अंतरासाठी रिक्षा करायला लागते, त्यातही असे खड्डे दुरुस्त झाले पाहिजेत. खड्ड्याची दुरुस्त व्हावे, मग लवकरात लवकर करावे. आणि त्यात परत गणपती आले. तुम्हाला त्रास होतो की नाही या खड्ड्याचा? आहे ना मॅम, आता त्रास दुचाकी चालवताना किती त्रास होतो? आहे ना मॅम, बघा नाही काय पावसाळ्यात जेव्हा या खड्ड्याचा अंदाज येत नाही, अपघात होण्याची शक्यता नाहीये का? 100%. या ठिकाणी आपण बघतोय वाहन चालक आपला जीव मुठीत घेऊन या ठिकाणाहून ये जा करतायत. हा जो खड्डा आहे हा अत्यंत जीवघेणा खड्डा ठरतोय बदलापूरकरांसाठी. एकीकडे आपण शिवशाहीची दाखले देतो. शिवशाही जेव्हा होती, शिवाजी महाराजांचा काळ जेव्हा होता, तेव्हा त्या काळात वेगवेगळे कायदे होते. जिथे कुठे आपल्या जनतेला, आपल्या स्वराज्यातील जनता जर सुखी असेल तर त्याकडे कुठेतरी शिवाजी महाराज लक्ष ठेवून होते. त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये अशा प्रकारची काळजी ते घेत होते. मात्र आता जी लोकशाही आहे, या लोकशाहीमध्ये ज्या लोकांसाठी ही लोकशाही बनवण्यात आली आहे, त्या लोकांना जो त्रास होतोय त्याकडे मात्र लक्ष द्यायला कोणालाही वेळ नाहीये. ना पालिकेला या संदर्भात वेळ आहे, ना कुणालाही या संदर्भात इथे लक्ष देण्यासाठी वेळ नाहीये. सांगितलं जातो की हा रस्ता जो आहे हा खाजगी रस्ता आहे, पालिकेच्या आराखड्यात नाहीये. पण पालिकेने कुठेतरी या संदर्भात कुठेतरी काळजी घेऊन बदलापूरकरांसाठी एक चांगला रस्ता, पर्यायी रस्ता कुठेतरी उपलब्ध करून दिला पाहिजे. खाजगी रस्ता असेल तर त्या ठिकाणी इथल्या समाजसेवकांनी पुढाकार घेऊन हा खड्डा बुजवला पाहिजे. हा खड्डा कुठेतरी बदलापूरकरांसाठी जीवघेणा ठरतोय. अनेकांनी या संदर्भातल्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत, आपल्या समोर आपण पाहिलेल्या आहेत. या संदर्भात तुमच्या देखील काही प्रतिक्रिया असतील, कारण हा बदलापूर शहरातील प्रमुख असा रस्ता आहे जो अगदी कोणाला ट्रॅफिक नको असेल. मुख्य बाजारपेठेतून जाताना आपण बघतो रस्त्याच्या दुतर्फा फेरीवाले आहेत. अगदी मुख्य रस्ता जो आहे आपला जो बाजारपेठेतला तो अरुंद झालेला आहे, त्यामुळे वाहन चालकांना त्याचा त्रास होतो. त्याला कुठेतरी पर्याय म्हणून या रस्त्याचा वापर केला जातो. मात्र त्रास होतो का या खड्ड्याचा? एकदम भरपूर त्रास होतो. गाडीचे कामं निघतायत, किती हे केले तरी खड्डा काही मुजवत नाही. दुरुस्त केला पाहिजे ना खड्डा? हो, मुजवला पाहिजे ना.
नक्कीच या ठिकाणी रस्ता बुजवला पाहिजे अशी मागणी रिक्षा चालक करतायत, दुचाकी चालक करतायत. या ठिकाणी पावसाळ्यात हा खड्डा जेव्हा पाण्यानं भरतो त्यावेळेला खड्ड्याचा अंदाज न आल्यामुळे या रस्त्यावरती मोठे अपघात होत आहेत. अशी मागणी जी या ठिकाणी जी आहे ती मागणी केली जाते की हा जो खड्डा आहे तो लवकरात लवकर दुरुस्त करून द्यावा. तुमची देखील या संदर्भात काही प्रतिक्रिया असतील, तुमचे देखील अनुभव असतील तर नक्कीच तुम्ही कमेंटच्या माध्यमातून कळवा. आणि अशाच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ लोकतंत्र या वाहिनीला लाईक, फॉलो आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. या बातमी संदर्भात तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा. आणि अशाच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ लोकतंत्र या वाहिनीला लाईक, फॉलो आणि शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर YouTube या आपल्या वाहिनीला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.